नमस्कार. न्यूज 24 महाराष्ट्रमध्ये तुमचे स्वागत. मी गणेश आपल्यासोबत. आज आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघाबाबत काही चर्चा करणार आहोत. आपला विषय आहे की चिंचवड मतदारसंघामध्ये उमेदवार कोण, आणि या चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत या शहरातील जे गेले 40 ते 45 वर्ष ज्यांनी राजकारण जवळून पाहिलेले असे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ. ढसाळ साहेब, प्रथम तुमचं स्वागत. नमस्कार. आज आपण जो विषय घेतला की सध्या शहरामध्ये चर्चा चालू आहे की चिंचवड विधानसभेमध्ये खूप उमेदवार इच्छुक आहेत. बरोबर. आणि उमेदवार इच्छुक असताना चिंचवड विधानसभेसाठी उमेदवार कोण असतील याकडे आपण कसं पाहता? गंमत अशी आहे की चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे भाजपचे आहेत. अश्विनीताई अश्विनीताई जगताप हे आमदार आहेत आत्ता, ज्या लक्ष्मण जगतापांच्या दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नी आहेत. साधारणपणे जे अगोदरचे म्हणजे पदाधिकारी असतात त्यांनाच पुढे घेतलं जातं असं एक साधारण हिशेब. हा, त्यामुळे पहिल्यांदा तर अश्विनी जगताप ह्या उमेदवार आहेतच त्या, कारण त्या आत्ता आमदार आहेत. मग भाजपमध्ये काय आहे तर भाजपमध्ये लक्ष्मण जगतापांचे धाकटे बंधू आणि अश्विनी जगतापांचे दीर शंकर पिंपरी चिंचवड शहराचे भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप हे सुद्धा इच्छुक आहेत. मग आता ते सुद्धा उमेदवार होऊ शकतात का, तर भाजपचाच मतदारसंघ आहे, कदाचित होऊ शकतात. परंतु याच्यामध्ये आता भाजपचेच काही आणखी इच्छुक आहेत. शत्रुघ्न काटे मध्येच त्यांनी सांगितले की मी पण आहे इच्छुक. आणि गेल्या 1.5 महिन्यापासून आपण शहरामध्ये पाहतो चंद्रकांत अण्णा नकाते यांच्या बॅनर जवळपास शहरात दिसतात. आता गंमत अशी आहे की शत्रुघ्न काटे आणि चंद्रकांत नकाते हे दोघंही तसे भाऊंचे कार्यकर्ते, लक्ष्मण भाऊ जगतापांचे कार्यकर्ते मूळचे. लक्ष्मण भाऊ नसताना त्यांना असं वाटलं की कुटुंबाऐवजी पक्ष शहरातल्या इतर कार्यकर्त्यांचा विचार करते, म्हणून त्यांनी गेल्या वेळी तिकीट मागितलं होतं. पोटनिवडणुकीत म्हणजे पोटनिवडणूक जी झाली लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतरची, त्यावेळी ह्या दोघांनी तिकीट मागितलं होतं पक्षाकडे. पण पक्षाने सहानुभूतीपूर्वक विचार करून लक्ष्मण जगतापांच्या पत्नीला, लक्ष्मण जगतापांच्या पत्नीला तिकीट दिली आणि त्या निवडूनही आल्या. तसा लक्ष्मण जगतापांची निवडणूक आणि अश्विनीताईंची निवडणूक याच्यात जर फरक बघितला तर लक्ष्मण जगतापांचा विजय हा दणदणाटात असायचा, तर अश्विनीताईंचा विजय झाला. 38,000 मतांनी त्या विजयी झालेल्या आहेत. तशी ते म्हणजे लहान नाही, आकडा लहान नाही, पण लक्ष्मण जगतापांनी एवढा नाही, हे तितकंच खरंय ना. आता काय झालंय, राज्यामध्ये जो काही बदल झालाय महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये, जसं महाविकास आघाडी तयार झाली, उद्धव ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस, तसंच महायुती कशी तयार झाली तर अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना आणि भाजप. मग आता ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जर लढाई म्हटलं तर मग महायुतीतला अजून एक घटक पक्ष आहे अजित पवारांचा राष्ट्रवादी. मग त्याचे उमेदवारही आहेत ना, मग तुम्हाला त्यांचाही विचार करावा लागेल, कारण तुम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवताय. मग ज्या काटेंनी, नाना काटेंनी, विठ्ठल काटे उर्फ नाना काटे, विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी गेल्या पोटनिवडणुकीमध्ये अश्विनीताईंबरोबर व्यवस्थितपणे निवडणूक लढवली आणि त्यांनी सुमारे 1,00,000 मतं घेतली. हा, आता ती परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी आहे, तो भाग वेगळा.
त्यावेळी राष्ट्रवादी एकत्रित होती आणि एकत्रित राष्ट्रवादीची ताकद आणि आता फुटलेल्या राष्ट्रवादीची ताकद हा एक वेगळा भाग आहे. पण त्यांना लाखभर मतं पडली होती, मग तेही उमेदवार आहेत. पण त्याचबरोबर गेली कित्येक वर्ष या शहराच्या राजकारणाचा एक अविभाज्य भाग असलेले भाऊसाहेब भोईर तुम्ही कसे विसरू शकता? हो, भाऊसाहेब भोईर ही गेले 30-35 वर्ष या शहरात राजकारण करतात आणि अत्यंत स्वच्छ राजकारण आहे त्यांचं. उलट या कुणाही पेक्षा माझं असं मत आहे, महायुतीने जर विचार केला तर अजित पवारांच्या गटातर्फे तुम्ही भाऊसाहेबांना द्यायला काहीच हरकत नाही. उलट या कुणाही पेक्षा इलेक्टिव्ह मेरिट त्यांच्याकडे जास्त आहे, भाऊसाहेबांकडे. का तर एवढी वर्ष ते राजकारणात आहेत, शिवाय त्यांच्यावरती कधीही काही लांछन नाही, कधीही त्यांनी कुणाला त्रास दिल्याचं ऐकिवत नाही. त्यामुळे एक स्वच्छ चारित्र्याचा एक चांगला माणूस जो साहित्य आणि सांस्कृतिक भागात काम करतो या शहरात. आणि शहरामध्ये 2 मोठे कार्यक्रम घेतले त्यांनी. आणि म्हणजे मराठी नाट्य संमेलन भरवणं म्हणजे काय गंमत नाहीये. हजारो कलाकारांना एकत्रित आणणं आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था पाहणं एक मोठी यंत्रणा, आणि ती यंत्रणा त्यांनी यशस्वीपणे उभारली आहे. त्यामुळे ते एक नाव आहे. हा झाला महायुतीचा भाग. मग आता महाविकास आघाडीकडे काय अडचण अशी आहे की पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस ही थोडीशी लो स्टेजला आहे शहरामध्ये. शहरात. कारण एकही नगरसेवक त्यांचा निवडून येऊ शकलेला नाही 17च्या निवडणुकीत. आणि त्यानंतरही काँग्रेसच्या इथल्या स्थानिक नेत्यांनी म्हणावं तसं काँग्रेसला वलय निर्माण करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. म्हणजे ते मग पूर्वीचे सचिन साठे असतील. पण सचिन साठे आता भाजपमध्ये शहर अध्यक्ष होते. हो, शहर अध्यक्ष होते, ते भाजपमध्ये गेले. काँग्रेसचा इथं हाच प्रॉब्लेम आहे. तो एक वेगळा विषय आहे खरं म्हणजे चर्चेचा. या शहरातली काँग्रेस हा एक वेगळा चर्चेचा विषय आणि सखोल चर्चेचा विषय. का वाढत नाही शहर? हो, हा फार मोठा चर्चेचा विषय. खरं म्हणजे तुम्ही याच्यावरती एकदा चर्चा घडून आणा. काँग्रेस काय झालंय या शहरातल्या काँग्रेसला? जे शहर एकेकाळी काँग्रेसचा पूर्ण गठ्ठा समजलं जायचं पिंपरी चिंचवड शहरामध्ये. येस. मग आता काय झालंय एक वेगळा विषय. आपण आता चिंचवड विधानसभा मतदारसंघापुरतं बोलू. मग महाविकास आघाडीत राहिलं कोण? तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी. म्हणजे तुतारी आणि मशाल. तर आता तुतारीला आणि मशालीला इथं तसं पाहिलं तर पूर्ण ताकदीचा उमेदवार नाही का? तर आहे. नाही, पण अशी शहरामध्ये चर्चा होताना दिसत नाही की शरद पवारांचा उमेदवार या चिंचवड मतदारसंघात कोण असेल, हा चर्चा दिसत नाहीये. तर आता असं आहे की त्यांच्याकडं तसं पाहिलं तर आता स्पष्टपणे उमेदवार आहेत तुषार कामठे, जे आता शहर अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे. तुषार कामठे आणि चांगला तरुण आहे, चांगलं काम केलंय त्यांनी. शरद पवारांना या अत्यंत अडचणीच्या काळामध्ये, वस्तुतः तो मूळचा बीजेपीचा, तुषार कामठे मूळचा भाजपचा, भाजपमधून तो राष्ट्रवादीत आलाय. आणि तसं असतानाही तो राष्ट्रवादी टिकलाय. तो अजित पवारांबरोबर भाजपमध्ये गेला नाही. मोठी गोष्ट आहे, तशी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे हे स्पष्ट होतं की तो या विचारानेच इथं आलाय. तो एक उमेदवार आहे आणि शरद पवारांचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की शरद पवार तुषार कामठेंना इथं या मतदारसंघामध्ये तिकीट देऊन उमेदवार उभा करू शकतात? हो, काहीच म्हणजे मला तर त्याच्यात काय अडचण आहे असं वाटत नाही. काय त्यानंतर राहिलं उद्धव ठाकरेंची शिवसेना. आता गंमत अशी आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडं तसं पाहिलं तर चिंचवड विधानसभेसाठी स्वतःचा असा उमेदवार नाही. पण अशी चर्चा चालू आहे आता की चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये की चर्चा पण सुरू मयूर कराटेंची बी सुरू केली की बाबा मयूर कराटे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उभा राहू शकतात. आणि तीच तर अडचण आहे. उद्धव म्हणजे महाविकास आघाडीने जर हा मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडला तर आता त्यांच्याकडे स्वतःचा असा स्पष्ट चेहरा नाही.
हे जे चेहरे बोर्डावर आलेत, उदाहरणार्थ कालच विठ्ठल उर्फ नाना काटेंनी काय जाहीर केलं की मला जर समजा महायुतीमध्ये तिकीट मिळत नसेल तर महाविकास आघाडीचे दरवाजे मला खुले आहेत. खुले. पण त्यांना हे लक्षात येत नाहीये की त्यांच्या या जम्पिंग सिस्टीममुळं कदाचित ते बाद ठरवू शकतात का. पण त्याचबरोबर आत्ता जे कोणी म्हणजे उदाहरणार्थ तसं तुम्हाला पुढचं सांगतो, राहुल कलाटे जे माग ज्यांनी बंडखोरी करून पोटनिवडणुकीमध्ये निवडणूक लढवली त्यांना जवळजवळ 45,000 मतं मिळाली आणि ती त्यांची वैयक्तिक मत आहेत. बरोबर. मग आता अशा परिस्थितीमध्ये ज्याचा वोट बेस आहे, 45,000 हा त्यांचा वोट बेस आहे. आता त्या वोट बेसमध्ये जर समजा त्यांना महाविकास आघाडीचा बूस्टर मिळाला तर काय होऊ शकतं, हाही विचार महाविकास आघाडी करेल. बरोबर. कारण त्यांना शेवटी प्रत्येक जागा जिंकायची ना, हाही विकास होईल. मग राहुल कलाटेचाही विचार होऊ शकतो, ते का महाविकास आघाडीचा उमेदवार होऊ शकत नाहीत. मयूर कलाटे जे राहुल कलाटेंचे चुलत बंधू आहेत, ते स्वतः म्हणतात की मी जायला तयार आहे, त्यांचाही विचार होऊ शकेल. कारण आतापर्यंतचा प्रश्न असा होता की आपलं लक्ष्मण जगतापांनंतर, लक्ष्मण जगताप हयात असताना या मतदारसंघाकडे कोणी बघायचंच नाही असा आतापर्यंतचा हिशोब होता. मग आता लक्ष्मण जगताप नाहीत तर अश्विनी जगतापांना पहिल्या झटक्यात पोटनिवडणुकीला जे काय त्यांना म्हणजे सहानुभूतीची मतं आणि लक्ष्मण जगतापांच्या कामाची पावती म्हणू आपण ती, म्हणून त्यांना संधी दिली. मग आता संधी देतील का माहित नाही ना पक्ष. पण असं झालंय की काय आपण राज्यांमध्ये बघितलं, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपण भाजपने एक आश्चर्यचकित करून ठेवलेले की कधी कधी नवीनच चेहरा उभा करतात. ते कधी कधी चेहरा नवीन, अशातच एक नाव समोर येते की येऊ लागलं की मोरेश्वर शेंडगेंचं सुद्धा नाव. आता तिथंच त्याच विषयावर येणार होतो की लक्ष्मण जगतापांच्या छायेखाली, लक्ष्मण जगतापांच्या सावलीखाली बंद झालेले जे भाजपचे लोक आहेत ते आता लक्ष्मण जगतापांच्या नंतर डोकं वर काढणार ना. अच्छा. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव मोरेश्वर शेडगेंचं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मोरेश्वर शेडगेंचं कुटुंब हे या शहरातलं एकमेव भाजपचं कुटुंब होतं एकेकाळी. म्हणजे मोरेश्वर शेडगेंचे वडील आणि चुलते हे भाजपचे कार्यकर्ते म्हणून ताठमानेने या शहरात मिरवत होते आणि तेवढेच लोक होते एकेकाळी या पक्षाकडं. आणि म्हणजे आज मी तिला तो पक्ष फोफावलाय, ह्या बाहेरून आलेल्या लोकांमुळे फोफावलाय. ही सूज आहे तो नंतरचा विषय आहे. काय ही सूज उतरेल किंवा काय होईल की अजून चढेल की हा रोग बनेल तो नंतरचा विषय. पक्षामध्ये असा विचार होऊ शकतो त्यांच्या नाव का नाही होणार. उलट माझं असं म्हणणं आहे की त्यांचाच विचार झाला पाहिजे मोरेश्वर शेंडगेंचा. हो. मग ही शहरातील जी आता जे कार्यकर्त्यांमध्ये जी चलबिचल आहे, हा मग ते कसं आहे माहितीये का, तुम्हाला एक लक्षात घ्या, मतदारसंघ भाजपचा आहे बरोबर. मग लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला तुम्ही पोटनिवडणुकीत संधी दिली, सोडून दे ना विषय आता तो. तसं पाहिलं तर दोघंही म्हणजे दीर भाऊजाई इच्छुक आहेत. शंकर जगताप पण इच्छुक आहेत, लक्ष्मण आपलं अश्विनी जगताप पण इच्छुक आहेत. या दोघांमध्ये सुप्त प्रमाणामध्ये त्या पदाची लालसा आहे का? होय आहे, सगळ्यांनाच माहिती आहे ना. आता ते दृश्य स्वरूपात म्हणतात की बाबा ज्यांना कोणाला तिकीट देईल त्यांचं आम्ही काम करू. मग त्यांनी मोरेश्वर शेडगेचं का काम करू नये? मूळचा भाजपचा माणूस आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये त्याचे वडील चुलते काम करत होते, म्हणजे ते पिढीजात भाजपचे आहेत. मग जर पिढीजात भाजपचे असतील का त्यांना संधी मिळू नये? हा वेगळा मुद्दा जरी वाटत असला तरी माझं असं म्हणणं की ठीक आहे, आता लक्ष्मण जगताप नाहीत ना, तुम्ही पोटनिवडणुकीला त्यांच्या पत्नीला संधी दिली ना, आता भाजपचा मूळ माणूस म्हणून का विचार करू नये?
म्हणजे पक्ष असा विचार का नाही करणार? करू शकतो ना. कारण शेवटी भाजपला पक्ष म्हणजे तुम्ही जो म्हणताय की अचानक मध्ये नवीन चेहरा जो समोर येऊ शकतो, हा चेहरा का असू शकत नाही? असूच शकतो. त्यामुळं या शहरामध्ये जो एक चिंचवड विधानसभा मतदारसंघ नावाचा फार गंभीर आणि गमतीदार मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडं देखील तुल्यबळ उमेदवार आहेत आणि महायुतीकडे देखील तुल्यबळ आता उमेदवार आहेत. त्यातमध्ये जर पाहिलं आपण, शरद पवार गटाकडून जर तुषार कामतेंचं नाव समजा समोर पुढे येत बरोबर. आणि जर राष्ट्रवादीकडून नाना काटेंचं नाव पुढे अजितदादांकडून, बरोबर. आणि आजच पाहिलं की आपण नाना काटेंनी सांगितलं की आम्ही चिंचवड मतदारसंघ आमच्याकडे घ्यायचा प्रयत्न करतो, म्हणजे आम्ही बरोबर. मागणी केली आहे, बरोबर. दादांकडे मागणी केली आहे. हो, त्यातच आता भाऊसाहेबांचं सुद्धा नाव एक येतंय. नाव पुढे, आणि असं समजतंय की त्यांनी काम सुरू केलेले आहे आणि त्यांचं काम खूप गतीने चालू आहे. आता तसं पाहिलं ना तर गंमत अशी आहे की हे दोनही लोक म्हणजे नाना काटे आणि भाऊसाहेब भोईर, नाना काटेंनी जवळपास आमदारकीच्या पोहोचून माघार घेतलेली आहे. म्हणजे ते पराभूत झालेत, जवळ पोहोचलेत ना. पण लाखभर मतं मिळालीत त्यांना. नाना काटेंना 1,00,000 मतं मिळाली म्हणजे थोडी नाहीत ना. हो, तेच म्हणजे ते आमदारकीच्या जवळ जाऊन मागालेत. त्यामुळे त्यांना आशा आहे की मी आमदार होऊ शकतो का. त्याचबरोबर भाऊसाहेब भोईरांनी या भागामध्ये गेली 35 वर्ष जे काम केलंय, कोणताही पक्षीय भेदाभेद न ठेवता काम केलंय. विशेष म्हणजे त्यांनी पक्ष नाही बघितला काम करताना, पक्षीय भेदाभेद न ठेवता काम केलंय. मग ते सुद्धा उमेदवार असू शकतात. मग हे दोघांचंही असं म्हणणं आहे की अभी नाही तो कभी नाही. हा, हे तर आता वातावरण निर्माण व्हायला लागले. मग काय होईल? सरळ सरळ गोष्ट आहे, बहुरंगी लढत ही चिंचवड विधानसभा मतदारसंघाचं पुढचं निवडणुकीतलं 100% प्रारब्ध आहे. म्हणजे असं तुम्हाला म्हणायचंय की ह्या मतदारसंघामध्ये जी मागे चर्चा चालत होती की उमेदवारच नाहीत, पण आता तुम्ही असं म्हणतात की इथं उमेदवार खूप आहेत. हो, आणि बहुरंगी इथं लढत, इथं किमान तुल्यबळ असे 4 उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. मी तुल्यबळ उमेदवारांबद्दल बोलतोय. पण असं पण वाटतं की राहुल कलाटे पण निवडणूक, मी तेच म्हणतोय ना तुम्हाला, तुल्यबळ असे किमान 4, कमीत कमी 4 उमेदवार इथं येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढणार आहेत. चौरंगी निवडणूक ही होणार याच्याबद्दल काहीही शंका नाही. कदाचित ही लढत पंचरंगी बहुरंगी अशी सुद्धा होईल. तुल्यबळ उमेदवार तसं पाहिलं तर 8 आहेत. आपण जे आत्ता नाव काय त्याच्यामध्ये अजून एक नाव, त्याच्यामध्ये अजून एक नाव तुम्हाला ऍड करावं लागेल, मोरेश्वर भोंडवे. अच्छा, हा, मोरेश्वर भोंडवे, ते पण तिकडून नाव खूप चर्चेत आहे. हो, तेही नाव तुम्हाला विसरता येणार नाही. मग जर बहुरंगी निवडणूक झाली तर मग मतदाराचा जो हे आहे निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी ते कमी प्रमाणात राहणार. आता याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे की सर्वप्रथम उमेदवार कोण कसं देत आहे, हे महत्वाच्या गोष्टी आहेत. आता उमेदवार कोण कसं देत आहे, उमेदवार झाल्यानंतर बहुरंगी लढत टाळण्यासाठी कोण कितपत प्रयत्न करत आहे, कोणता उमेदवार कितपत प्रयत्न करतो किंवा ही निवडणूक बहुरंगी किंवा चौरंगी होऊ नये, सरळ पद्धतीने एकाशी व्हावी, याच्यासाठी कोण प्रयत्न करते. आणि मग जर एकाच एक निवडणूक झाली तर काय, तिरंगी झाली तर काय, हा प्रश्न आत्ता विचारच करण्यात अर्थ नाही. आत्ता असं लक्षात ठेवा की या चिंचवड विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ असे किमान 7 ते 8 उमेदवार आहेत. तर हे होते आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ. आणि आपण पाहिलं की या चर्चेतून जो आपण त्यांच्याकडून माहिती घेतली ती आपल्याला कळालीच असेल. आणि यापुढे आपण असाच कार्यक्रम पुढेही चालू ठेवणार आहोत.
तोपर्यंत धन्यवाद.